संध्याकाळी भाजीला काय बनवू असा विचार करत बसलेली होती आणि तेवढ्यात आजी आल्या भाजीपाला घेऊन. त्यांच्याकडे छान अशी मेथीची भाजी घेतली आणि म्हटलं चला संध्याकाळी मेथीची भाजीच बनवूया. मसाल्याचा डब्बा घाण झालेला होता म्हणून तो घासून छान असे मसाले त्याच्यात भरून घेतले. मेथीची भाजी पण बनवून झाली. त्याच्यानंतर चपात्या वगैरे केल्या आणि सगळ्यांनी जेवण केले. जेवण वगैरे झाल्यानंतर किचन ओटा साफ करावं म्हटलं म्हणून घेतलं सगळं किचन साफ करायला. भांडे तर घासून झाले होते पण किचन साफ करायला घेतलं आणि आज लवकर आवरलं होतं म्हणून म्हटलं चला स्टाईल वगैरे पण सगळं घासून घेऊ. तर पूर्ण किचन वगैरे आवरून घेतलं आणि आता तुम्हाला असं वाटत असेल का मी रोजच किचन ओटा साफ करते की काय, तर तसं काही नाही आहे. मला पण कंटाळा येतो आणि मी पण कधीतरी भांडे वगैरे सगळे तसेच भरून ठेवते. पण हां, किचनवर नाही ठेवत का, पाठीमागे माझं अजून एक बेसिंग आहे तिथे नेऊन ठेवते. माझ्या आजीनी मला सांगितलेली एक स्टोरी मी तुम्हाला सांगते बरं का. आता माझ्या आजीने सांगितली, मला असं वाटतं तुम्हाला पण माहितीच असेल ती. तर माझी आजी म्हणायची का रात्री किचन ओटा जर साफ केला नाही तसाच खरगाटा ठेवला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही. आणि लक्ष्मी आणि दरिद्री दोन्ही पण आपल्या दारात येऊन उभे राहतात आणि आपलं घर आपलं किचन जर घाण असलं तर दरिद्री आतमध्ये येते आणि किचन ओटा आणि आपलं सगळं घर रात्रीच्या वेळेस पूर्ण स्वच्छ असलं तर लक्ष्मी घरात येते. आता हे कोणाकोणाला माहिती आहे मला माहीत नाही का, आणि कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. किचन सगळं आवरून झालं आणि नंतरला मग डोकं धुवायचं होतं उद्या म्हणून म्हटलं चला केसाला असं छान तेल लावू आणि मस्त अशी वेणी बांधून घेऊ. छान असं तेल लावलं, वेणी वगैरे बांधून घेतली आणि जी माझी डेलीची जी क्रीम असते ती चेहऱ्याला लावून घेतली. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशा छोट्याशा आणि छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.